येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जळगावच्या चोपडा तालुक्यात सर्वच पक्षांची मोठ बांधणीचे काम आतापासून सुरू झालंय। त्या अनुषंगाने आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चोपडा विधानसभेसाठी 2 उमेदवार प्रहार जनशक्ती पक्षाकडून तिकीट मागण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या पत्रकार परिषदेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज चोपडा तालुक्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे मीटिंग आयोजित असल्यामुळे आज आम्ही सर्व प्रहार जनशक्ती पक्षाच्या आणि बच्चू कडू साहेबांच्या मार्गदर्शनावर आणि सर्वांचे पदाधिकारी गजानन भाऊ आहेत, सचिन भाऊ आहेत, प्रवीण दादा आहेत, सर्व मान्यवर उपस्थित आहेत। आज आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही आज असं जाहीर करत आहे की उद्याच्या येणाऱ्या विधानसभेवर आम्ही आमच्याकडे 2 कॅन्डिडेट तयार आहेत आमदारकी इच्छुक लढवण्यासाठी। तरी आम्ही सदरून आपला आमदारकीच्या रेसमध्ये आम्ही इच्छुकच आहोत आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही चोपडा तालुक्यामध्ये आमचा आमदार हा निवडूनच येईल ही आशा आम्ही सर्वांनी ग्राह्य देतो आणि आमदार बच्चू कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चोपडा तालुक्यामध्ये आमदारकीच्या कॅन्डिडेट आमच्या पाशी असल्यामुळे आम्ही सर्व तालुक्याला आणि जनतेला सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या आगामी निवडणुका स्वबळावर आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लढणार आहेत। जय प्रहार।